पहिली स्टेप असेल, ज्यांना कोणाला कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी ह्याची खात्री करायची आहे की त्यांच्या पूर्वजांच्या जातीच्या उल्लेखाच्या नोंदी या उपलब्ध आहेत का? त्या उपलब्ध असतील तर त्या नोंदी आणि त्यांच्या नोंदीपासून आजपर्यंतची त्यांची वंशावळ कशी जुळते याबाबतचं शपथपत्र आणि त्या शपथपत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा उल्लेख आहे त्या व्यक्तींच्या नावाने असलेल्या जातीच्या नोंदीचे पुरावे, हे सर्व कागदपत्र आणि आजचा त्याचा शालेय निर्गम उतारा, आजचं त्यांचं आधार कार्ड वगैरे जे फॉर्मल आहे, हे सर्व घेऊन त्यांना ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी जायचं आहे. ते गावात स्तरावरही उपलब्ध आहे, तालुक्यालाही उपलब्ध आहे आणि तिथे त्यांना त्यांचा अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे. तर कुणबी प्रमाणपत्र कसं मिळतं, प्रक्रिया आपण समजून घेऊया. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 21 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. प्रमाणपत्रासाठी पूर्वजांचा महसुली जातीचा पुरावा आवश्यक असेल. पूर्वजांचा पुरावा नसल्यास रक्तातल्या नात्याच्या नातलगाचा जातीचा पुरावा आवश्यक असेल. कुणबी प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जासोबत शपथपत्र देणं आवश्यक आहे. शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदी आधारे शपथपत्र देणं आवश्यक असेल. अर्जासोबत पूर्वजांच्या जातींच्या नोंदी, त्यांची वंशावळ जुळवणारं शपथपत्र हवंय. जात पुराव्यासह टीसी आणि अन्य आवश्यक कागदपत्र घेऊन ऑनलाईन वरती अर्ज करावा लागेल. ऑनलाईन केंद्रावरचा अर्ज तहसील कार्यालयात जाईल. तहसील कार्यालय अर्ज छाननी करून त्रुटी कळवेल. त्रुटी नसल्यास ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायासाठी अर्ज पुढे पाठवला जाईल. ग्रामसमितीनंतर अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील. मराठा आंदोलनावर थेट भूमिका न घेणाऱ्या